नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर कोकम सार दोन प्रकारची रेसिपी शेअर करणार आहे. तर ही पहिली रेसिपी आपली. इथे मी 7-8 आमसुलं घेतलेत, म्हणजेच कोकम, सुकवलेला कोकम, अर्धा लिटर पाणी, 2 चमचे गूळ, 2 चमचे जिरं भाजलेलं, मीठ आणि नारळाचं दूध. इथे मी ते अर्धा लिटर पाण्यामध्ये ते कोकम आमसुलं घालून मी चांगलं उकळून घेतलंय. आता त्यातलं कोकम काढून टाकलं मी आणि आता तुम्ही पाहू शकता रंग इतका सुंदर आलेला आहे. त्याच्यामध्ये आता मी गूळ घातले, मग ते जिरं घातले, जिरेची पूड आणि मीठ. हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये रेडीमेड नारळाचं दूध. झालं आपलं कोकम सार तयार. हा कोकम सार मी घरी माझी लहान मुलं असली ना तर एकदम उत्तम, मग तिखट नसतो आणि उन्हाळ्यामध्ये तर खूपच छान. आपल्याला थंड बॉडीला आपल्याला थंडावा देतो आणि टेस्टी पण लागतो हे कोकम सार. आता आपण दुसरा प्रकार पाहूया. याच्यामध्ये मी कोकमच्या ऐवजी मी आगळ वापरलंय आणि रेडीमेड दुधावरली मी इथे शिरं काढणार आहे. बाकी हे हिरवी मिरची आणि लसूण हे एक्स्ट्रा याच्यामध्ये आहे घातलेलं. हे आगळ मी सांगितलं ते आगळ, म्हणजे कोकम घ्यायच्या बदली आपण हे आगळ वापरणार आहोत आज. तर पहिलं आपण नारळाच्या दुधामध्ये आपण हे तिखट असणार थोडंसं सार. त्याच्यामध्ये आपण 1 पाकळी लसूण आणि हिरवी मिरची, इकडे प्रमाण तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे करू शकता चेंज. नंतर इथे मी जिरं घातले आणि एक्स्ट्रॅक्ट चांगलं दूध, नारळाचं दूध घ्यायसाठी मी कोमट पाणी घालते 2 कप. ते पाहू शकतात मिक्सरमधून पटकन झालं आपल्याला. आता हा सेम नारळ मी वापरणार परत आणि परत यात 2 कप पाणी घालून आपण ते पातळ शिरे पण घेऊया. तर आता आपलं कोकम सार तयार आहे. त्यासाठी आता फक्त आपल्याला कोकम घालायचं यामध्ये आणि मी ह्यावेळी काय केलंय तर कोकम आगळ वापरणार आहे. तर हे 2 चमचे चांगले टेबलस्पून, खूप कॉन्सन्ट्रेटेड असते हे, तर जपून वापरा. आणि जर रंग पहा किती सुंदर दिसतो. वाव, हे कोकम आगळ तुम्हाला दुकानात कुठेही मिळेल. इथे आता मी गूळ घातले चवीसाठी आणि मीठ. तुम्ही आता इथे कोथिंबीर पण घालू शकता, पण मी इथे ते गार्निश म्हणून घातलंय कोथिंबीर. हे तुम्ही थंडगार फ्रीजमधून देऊ शकतात किंवा गरम जेवताना पण भाताबरोबर खूपच छान लागते. हे ह्या उन्हाळ्यात कोकम सार नक्की ट्राय करा घरी. आणि कुठली रेसिपी तुम्हाला आवडली ही कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.